मित्रांनो, आपण 5वीच्या भूगोलमधला तिसरा पाठ बघत आहोत, स्थानिक वेळ व प्रमाण वेळ. चला तर मग सुरुवात करूया. पृथ्वी आपल्या आसाभोवती म्हणजे स्वतःभोवती फिरते. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन म्हणतात. बघा, परिवलन कशाला म्हणतात? पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला. तर स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस अक्षीय गती म्हणतात. हे महत्त्वाचे आहे. अक्षीय गती म्हणजे काय? पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, याला परिभ्रमण म्हणतात. ही प्रदक्षिणा पृथ्वी विशिष्ट कक्षेवरून घालते, म्हणून या गतीस कक्षीय गती म्हणतात. बघा, कक्षीय गती महत्त्वाची आहे. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. हे महत्त्वाचं आहे. हे प्रीमध्ये विचारलं आहे. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, त्यामुळे पश्चिमेकडील रेखावृत्त क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात, तर पूर्वेकडची रेखावृत्त क्रमाक्रमाने अंधारात जातात. जे रेखावृत्त सूर्यप्रकाशात येत असते तेथे सूर्योदय होत असते. या उलट ज्या रेखावृत्तावर सूर्यास्त होत असतो ते रेखावृत्त अंधारात जात असते. या दोन्ही रेखावृत्ताच्या मध्यावरचे रेखावृत्त बरोबर सूर्याच्या समोर असते. ही त्या रेखावृत्ताची मध्यान्ह वेळ असते. सूर्योदय व सूर्यास्त दररोज ठराविक वेळीच होतात असे नाही. उन्हाळ्यात दिवस मोठा असतो तर रात्र लहान असते. हिवाळ्यात या उलट परिस्थिती असते. म्हणजेच दिनमान ऋतूप्रमाणे बदलत असते. त्यामुळे पृथ्वीवर सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळा एका रेखावृत्तावर सर्वत्र सारख्या नसतात. अक्षांशानुसार त्या बदल होते. बघा, हे महत्त्वाचं आहे. अक्षांशानुसार त्यात बदल होतो. पृथ्वीवर सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळा एका रेखावृत्तावर सर्वत्र सारख्या नसतात. ते अक्षांशानुसार त्यात बदल होतो. हे महत्त्वाचं आहे. विचारलं आहे. परंतु मध्यान्हाची वेळ एका रेखावृत्तावर सर्वत्र सारखीच असते. एका मध्यान्हापासून दुसऱ्या मध्यान्हापर्यंतचा काळ म्हणजे एक दिवसाचा किंवा सुमारे 24 तासाचा कालावधी होय. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या काळास दिन असे म्हणतात व सूर्यास्तापासून सूर्योदयाच्या काळास रात्र असे म्हणतात. सूर्योदयाच्या वेळी आपली सावली खूप लांबवर पडते. जसजसा सूर्य आकाशात वरवर येईल तसतशी सावली लहान होत जाते. मध्यान्हाच्या वेळी या सावलीची लांबी सर्वात लहान असते. सूर्य कलल्यावर पुन्हा आपली सावली लांब होत जाते. बघा, ही माहिती आपल्यासाठी एवढी महत्त्वाची नाही आहे. इथून बघा, सावलीच्या वेळी सर्वात लहान असते ती त्या ठिकाणची मध्यान्हाची वेळ असते. त्यावेळी तेथे दुपारचे 12 वाजले असे समजतात. त्या रेखावृत्तावर असलेल्या प्रत्येक ठिकाणी त्यावेळी दुपारचे 12 वाजलेले असतात. वेगवेगळ्या रेखावृत्तावर मध्यान्ह वेगवेगळ्या वेळी होते. बघा, हे महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या रेखावृत्तावर मध्यान्ह वेगवेगळ्या वेळी होते. मुंबईत जेव्हा मध्यान्हाची वेळ असेल तेव्हा कोलकाता येथे ही स्थिती असणार नाही. कोलकाता मुंबईच्या पूर्वेकडील रेखावृत्तावर असल्याने तेथे मध्यान्ह वेळ आधीच होऊन गेलेली असेल. एखाद्या ठिकाणाची वेळ जेव्हा आपण मध्यान्हानुसार सांगतो तेव्हा तिला त्या ठिकाणची स्थानिक वेळ असे म्हणतात. बघा, स्थानिक वेळ. एखाद्या ठिकाणाची वेळ जेव्हा आपण मध्यान्हानुसार सांगतो तेव्हा तिला त्या ठिकाणची स्थानिक वेळ असे म्हणतात. स्थानिक वेळ मर्यादित क्षेत्रात वापरताना अडचण येत नाही. बघा, स्थानिक वेळ मर्यादित क्षेत्रात सांगताना अडचण येत नाही. जेव्हा विस्तीर्ण क्षेत्रातील लोकांचा एकमेकाशी संबंध येतो त्यावेळी स्थानिक वेळ वापरणे सोयीचे नसते. जेव्हा विस्तीर्ण क्षेत्रातील लोकांचा एकमेकाशी संबंध येतो त्यावेळी स्थानिक वेळ वापरणे सोयीचे नसते. प्रत्येक 1 अंश रेखावृत्तावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत 4 मिनिटाचा फरक पडतो. हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक 1 अंश अंतरावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत 4 मिनिटाचा फरक पडतो. हा 4 मिनिटाचा फरक आपल्याला फारसा मोठा वाटणार नाही, पण रेखावृत्तीय अंतर जेव्हा जास्त असते तेव्हा हा फरक वाढत जातो. त्यामुळे ज्या देशाचा पूर्व पश्चिम विस्तार जास्त असतो तेथे साधारणतः देशाच्या मध्यवर्ती रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही संपूर्ण देशाची वेळ म्हणून मानली जाते. अशा वेळेस प्रमाण वेळ असे म्हणतात. आपल्या देशाचा पूर्व पश्चिम विस्तार जास्त आहे. अरुणाचल प्रदेशातील अतिपूर्वेकडचा प्रदेश आणि गुजरातचा अतिपश्चिमेकडचा प्रदेश यात सुमारे 29 रेखांशाचा फरक आहे. हे महत्त्वाचे बघा. आपल्या देशाचा पूर्व पश्चिम विस्तार जास्त आहे. अरुणाचल प्रदेशातील अतिपूर्वेकडचा प्रदेश आणि गुजरातचा अतिपश्चिमेकडचा प्रदेश यात सुमारे 29 रेखांशाचा फरक आहे. हे 29 लक्षात ठेवा. म्हणजेच त्याच्या स्थानिक वेळेत 1 तास 56 मिनिटाचा फरक पडतो. हे बघा, 1 तास 56 मिनिटाचा फरक पडतो. अरुणाचल प्रदेशात सूर्योदय होऊन दिवस उजाडतो तेव्हा गुजरातमधील लोकांची पहाट होत असते.
भारताची प्रमाणवेळ ही 82°30' पूर्व या रेखावृत्तावरून ठरवली आहे. बघा, आपली प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली आहे? 82°30'. हे रेखावृत्त उत्तर प्रदेशातील अलाहाबाद या शहराजवळून जाते. हे महत्त्वाचं आहे, हे माहिती पाहिजे तुम्हाला. या रेखावृत्तावर सूर्य मध्यान्ह स्थितीत आला म्हणजे भारतात दुपारचे 12 वाजले असे मानले जाते. यावेळी अरुणाचल प्रदेशातील मध्यान्ह वेळ टळून गेली असेल तर गुजरातमध्ये ती अद्याप यायची असेल. पण तरीही 82°30' पूर्व रेखावृत्ताच्या मध्यान्ह वेळेप्रमाणे भारतात सर्वत्र दुपारचे 12 वाजले असे मानले जाते. या वेळेस भारतीय प्रमाणवेळ असे म्हणतात. जगातील काही देशांचा पूर्व पश्चिम विस्तार खूपच मोठा आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा किंवा रशिया यासारख्या देशात एकच प्रमाणवेळ मानणे सोयीचे होत नाही. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात 4 वेगवेगळ्या प्रमाणवेळा मानल्या जातात. बघा, इथे प्रमाणवेळा किती आहे? 4. वेगवेगळ्या देशातील प्रमाणवेळा वेगवेगळ्या असतात. त्यासाठी त्यांची तुलना जागतिक पातळीवरील एका सर्वमान्य ठिकाणाशी केली जाते. ग्रीनिच शहराजवळून जाणारे रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त म्हणून मानले आहे. त्यामुळे या ठिकाणाच्या वेळेनुसार इतर देशाच्या प्रमाणवेळातील फरक सांगितला जातो. भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. हे विचारलं आहे, लक्षातच ठेवा. म्हणजेच ग्रीनिचमध्ये सकाळचे 6 वाजले असतील तेव्हा भारतात सकाळचे 11:30 झाली असतील. बघा, ही माहिती आपल्या महत्त्वाची नाही आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे काही प्रश्न बघूया. बघा, सूर्योदयापासून सूर्यास्ताच्या काळास काय म्हणतात? भारतीय प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेपेक्षा किती मिनिटांनी पुढे आहे? आत्ताच बघितलं आपण, 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. हे महत्त्वाचं लक्षात घ्या. भारतीय प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. रिकामी जागा ही वेळ एका रेखावृत्तावर सारखीच असते. बघा, मध्यान्हची वेळ एका रेखावृत्तावर सर्वत्र सारखीच असते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात प्रमाणवेळा मानल्या जातात. किती प्रमाणवेळा मानल्या जातात? 4. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात 4 प्रमाणवेळ मानल्या जातात. बघा प्रश्न, अक्षीय गती म्हणजे काय? हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पृथ्वीच्या कोणत्या गतीचा स्थानिक व प्रामाणिक वेळ ठरवताना उपयोग होतो? मध्यान्ह म्हणजे काय? एखाद्या देशाची प्रमाणवेळ कशी ठरवतात? आपल्या देशाच्या पूर्व व पश्चिमेकडील ठिकाणांच्या स्थानिक वेळेत फरक का पडतो? हे महत्त्वाचा आहे प्रश्न. हा पाठ इथेच संपतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पाठासोबत. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू.